इंदसदवंदियाणं तिहुवर्णहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। जय बोलो कुंद कुंद आचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 73 बघतो आपण। जीवाचं सगळ्या प्रकाराने वर्णन सांगून झालं, आता त्याची चुलिका रूपाने कथन करतात। जे काही सगळं आतापर्यंत सांगितलं त्याचा सार किंवा त्याचा शेवट सांगताय त्याच्यामध्ये। पयडिठ्ठी दिअणुभाग पदे सबंदे हिंसवदो मुको उड्डम गच्छ दिसेसा विदिसावज्जं गदिं जंती। काय सांगितलं तर अर्थ? 4 प्रकारचे बंध आहेत, प्रकृतिबंध, स्थितिबंध, अनुभागबंध आणि प्रदेशबंध। याच्याद्वारे जो सर्वतः मुक्त आहे असा तो जीव ऊर्ध्वम गच्छति, ऊर्ध्व जातो, म्हणजे ऊर्ध्वगमन करतो। जो सर्व कर्मांनी कर्माच्या बंधांनी मुक्त होतो तो ऊर्ध्वगमन करतो असं सांगितलं। सेसा म्हणजे जे कोणी कर्मबंधाने सहित आहेत असे ते संसारी जीव। जे कर्मबंधातून मुक्त झाले त्यांचं कथन सांगितलं ऊर्ध्वगमनाच्या द्वारे, आणि जे कर्मबंधामध्ये आहेत त्यांचं गमन कधी होतं ते तर शरीर सहित गमन करतात हे सांगायची तिथं नाही आहे विवक्षा। तर जेव्हा शरीर रहित झाले त्यावेळेस ते विदिशावज्जम, विदिशेला सोडून दिशांमध्ये गमन करतात। किती दिशांमध्ये? तर 6 दिशांमध्ये गमन करतात, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ऊर्ध्व आणि अधो। अशा रीतीने एका भवातून सुटल्यावर, मरण झाल्यावर तो जीव जर गमन करून दुसऱ्या शरीरात उत्पन्न होतो तर त्यावेळेस कुठल्या गतीने, कुठल्या श्रेणीने जातो त्याला अनुश्रेणी गती म्हणलं, किंवा विग्रह गती म्हणलं, किंवा वक्र गती म्हणलं, किंवा विग्रह गती म्हणलं। म्हणजे अशा रीतीने तो जीव त्या शरीरांमध्ये पुढच्या जाऊन जन्म घेतो। तर काल आपण बघत होतो काय, सिद्धशिला जी आहे ती किती आहे प्रमाण? हां, 1 राजू नाही आहे तर 45 लाख योजन आहे। 1 राजू मध्ये लोक आहे, पण त्याच्यामध्ये 2.5 द्वीप आहे, तेवढंच मनुष्य क्षेत्र आहे। त्यामुळे जेवढं मनुष्य क्षेत्र आहे त्याच्या प्रत्येक कणाकणातून सिद्ध झालेले आहेत त्या भूमीवरून। आणि मग तेवढंच ऊर्ध्वलोक सुद्धा, हे काय त्या अग्रभाग सुद्धा केवढा आहे विस्तारामध्ये 1 राजू प्रमाण आहे। जेवढा मध्य लोक आहे तेवढाच ऊर्ध्वलोक, पण ऊर्ध्वलोकाची विस्तारवरती सगळ्यात टॉपला, पण त्याच्यामध्ये 1 राजूमध्ये सिद्ध नाही आहे, तर फक्त 45 लाख योजनमध्येच सिद्धांचा वास आहे। तर काल सगळं आपण बघितलं होतं की कोणी जे रुद्धिधारी मुनी असतील त्यांच्या अपेक्षेने, किंवा कोणावर उपसर्ग झाला देवांच्या द्वारे वगैरे फेकलं गेलं तर त्यांच्या अपेक्षेनेच त्या समुद्रांमध्ये किंवा त्या पर्वतांमध्ये, गिरी, कोटर, कंदर वगैरे जिथं जिथं अशक्य आहे मुनींचं साधना होणं अशा ठिकाणाहून सुद्धा मुनींना मोक्ष झालेला आहे। म्हणजे तिथं या जीवांच्या साधनेच्या द्वारे किंवा उपसर्गाच्या द्वारेच ते सिद्ध झालेले आहेत हे समजून घ्यायचं। तिथं त्यांच्या घाती कर्मांचा नाश झाला, त्यांनी श्रेणी मांडली, शुक्ल ध्यानाच्या द्वारे सगळे कर्म नष्ट करून मुक्त झाले। मुक्ती म्हणजे काय? कर्मापासून सुटणे, किंवा जीवाचं पॉझिटिव्ह भाषेत काय म्हणायचं मुक्तीला? कशाला म्हणायचं मुक्ती? स्वभाव रूपाने परिणमन। आता स्वभावापासून कधीही च्युत न होणे हीच झाली विभावापासून, संसारापासून मुक्ती। मग ते तर तुम्ही कर्मांच्या अपेक्षेने सांगताय, कर्म जीवापासून दूर होणे ह्याला मुक्ती म्हणताय, पण वास्तविक जीवाचा पुरुषार्थ जीवामध्ये चालतो, कर्मामध्ये नाही। कर्म तुम्हाला दूर करायचे नाही आहेत, ते दूर होणार आहेत। तुम्हाला करायचं काय आहे पुरुषार्थ? बस स्वरूपाने परिणमन करणे। तर तिथं जेव्हा तो जीव असं स्वतःमध्ये स्थिर होतो तर त्याला केवल ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्याच्या पुढे निर्वाणाची प्राप्ती होते।
तर आता त्यांनी काय घेतलंय, विग्रह गतीचं काल अर्थ सांगितलं होतं. विग्रह म्हणजे काय, विग्रहाचे दोन अर्थ काय केले घ्या. विग्रह म्हणजे मोडा आणि विग्रह म्हणजे शरीर. मग विग्रह गती म्हणजे काय सांगितलं होतं, नवीन विग्रह धारण करण्यासाठी केलेली गती, त्याला म्हटलं विग्रह गती. काय म्हणले राणीताई? सोनल बसली असती तर जरा समोर व्हिडिओ ऑन ठेव ना. नवीन शरीर धारण करण्यासाठी केलेली गती म्हणजे विग्रह गती. विग्रह म्हणजे शरीर आणि ते धारण करण्यासाठी केलेलं गमन, त्याला म्हटलं विग्रह गती. मग सिद्धप्रभूंची अविग्रह गती असताना ती दिशांमध्ये नाही, सॉरी दिशा विदिशांमध्ये नाही, तर एक फक्त ऊर्ध्वगमन रूपानेच गमन करतात सिद्ध भगवान, हे सांगितलं होतं. तर त्याच्याविषयी जर आपण 10व्या अध्यायाचं सूत्र बघायचं आहे. कुठलं, तत्वार्थ सूत्राचं 10व्या अध्याय आहे. तर त्याच्यामध्ये सूत्र घेतलं आहे ना आपण, की प्रश्न विचारला इथं की मुक्त झाल्यावर जीव वरच का जातो. एक स्वभाव आहे, ऊर्ध्वगमन स्वभाव आहे. परत जसं हलकं झाल्यावर, कर्माने रहित झाल्यावर हलका होतो, ती वर जातो. तुम्ही घरी काय गेलाय, 4-5 उदाहरणं दिले ना. निवडुंगाचे बी, तुम्ही जड अग्नीची ज्वाला, निवडुंगाचं नाही, ते एरंड्याचं आहे. ते काय म्हटले, म्हणजे 4 कारणं सांगितली की मुक्त झाल्यावर जीवाचं ऊर्ध्वगमनच का होतं. असं कोणाला प्रश्न पडेल तर त्याच्यासाठी उत्तर देत आहेत. काय सूत्र म्हणा, कितवं सूत्र आहे, 6वं सूत्र आहे, 453 पाने. पूर्वप्रयोगात असंगत्वात बंधच्छेदात तथा गती परिणामाच. म्हणजे काय, आता काय म्हणायचं, हे सूत्र म्हणून त्याचा अर्थ वगैरे सगळं माहिती आहे, पण त्याचं जेव्हा दार्ष्टांत लावायला जातो ना, त्यावेळेस बघू किती समजतं आपल्याला बरं का. काय सांगितलं, जीव ऊर्ध्वगमनच का करतो सांगा. पूर्वप्रयोगात म्हणजे काय, त्याला उदाहरण दिलं त्यांनी की जसं कुंभाराचं चाक एकदा फिरवून फिरवून सोडलं त्यांनी तर संस्कारवश ते फिरत राहतं, बरोबर आहे. आता मला सांगा, पूर्वप्रयोगात म्हणजे काय, पूर्वप्रयोग केला म्हणून ऊर्ध्वगामी होतो जीव. त्या चक्राला एक हलवायचं संस्कार केले तुम्ही, जीवाला काय वर जायचे संस्कार केले होते का काय. पूर्वप्रयोगात म्हणजे काय, पूर्वप्रयोग म्हणजे काय करतो, विजुगा की राहू दे ऑन व्हिडिओ, माझ्यासमोर बसणार तुम्ही. केले का नाही केले, मग काय केले असं नाही तसं नाही, हे काय केलं त्याच्यासाठी सांगायला लागले. ऊर्ध्वगमनच का होतं जीवाचं, काय संस्कार केले ते सर विचारते. अष्टकर्मांचा नाश केला, तसं नाही हो. मला काय सांगायचं आहे, पूर्वप्रयोगात असं दिलं की नाही त्यांनी हेतू, पूर्वीच्या प्रयोगाने जीव ऊर्ध्वगमन करतो. मग काय प्रयोग केला म्हणून ऊर्ध्वगमन करतो. थोडी पूर्वी तुम्ही जाऊन आलाय मोक्षाला म्हणून वर खाली करताय आणि मग संस्कार झालेत, जसं त्या चक्राला संस्कार झालेत तसे तुमच्यावर काय तुम्ही प्रयोग केलाय म्हणून ऊर्ध्वगमन करता. निज स्वभावाचा आश्रय घेतला. अहो मी ऊर्ध्वगमन स्वभावी आहे हे जाणलं, आणि पूर्वीचे प्रयोग म्हणजे हे सगळं बाहेर क्रिया पण केलं की. व्हिडिओ ऑन करा की, धारण केलं, व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. मग आता उत्तर देताना आम्हाला समोर पाहिजे असतंय. काय पूर्व प्रयोगात म्हणजे पूर्वी काय काय केलं हे सगळं घ्यायचंय. म्हणजे हे तर जाणलं की मी ऊर्ध्वगमन स्वभावी आहे,
आणि प्रयोग म्हणजे काय काय करत आला तो, तर ते चरणाने योगाच्या अपेक्षेने पण सगळं लावून घ्यायचं इकडं. ते सगळे प्रयोग झालेत ना त्याच्याकडून, क्रिया तर त्या चाकाला फिरवत नाही तुम्ही, त्यामुळे ते फिरत राहिलं. म्हणजे असं नाही म्हणायचंय की जसं ते चक्र फिरवलं म्हणून ते परत सोडल्यावर फिरत राहिलं तर तो पूर्व प्रयोग झाला. तशा रीतीने काय जीव वर गेला खाली आला वर गेला असं नाही होणार आहे हे सांगायला लागले. म्हणजे वर खाली करायचे संस्कार केले नाहीये तुम्ही, म्हणून पूर्व प्रयोगाचा अर्थ काय की आता जसं हा जीव पुरुषार्थ करतोय कशाचा, मोक्षाच्या योग्य शुद्धात्मानुभूतीमध्ये दृढ राहतोय, अनुभूती घेण्याचा निरंतर प्रयत्न करतोय, तर तशा प्रकारचं चारी अनुयोगाच्या अपेक्षेने, चरणानुयोगच नाही किंवा कर्णानुयोगच नाही तर सगळ्या अपेक्षेने जीव जो पुरुषार्थ आज करतोय तो प्रयोग त्यांनी पूर्वी अनेक वेळा केलाय. आणि मग त्या संस्कार वश सांगितलं की ऊर्ध्वगमन करतो. ऊर्ध्वगमनासाठी नाही लावायचं पूर्वप्रयोग, कशासाठी लावायचं, जे आत्ता पुरुषार्थ करतोय ना, जो प्रयोग आत्ता करतोय तो पूर्वी केलाय. मग अशा अपेक्षेने त्या पूर्व प्रयोगाने जीव आता ऊर्ध्वगामी होतो. काय कळलं सोनल? बरोबर. छान, बरोबर. काय सांगितलं, काय कळलं सोनल? बोल. उपयोगासाठी जे आपण पुरुषार्थ करतो ना ते काय ते आपण पूर्व प्रयोग, हा पूर्वी त्याचा पण प्रयोग केलाय. आत्मा म्हणजे ह्या पूर्वीच्या भावात असं म्हणायचंय का? हा, अनेक भवात, एकच भवात असं नाही, या भवात म्हण, पूर्व भवात म्हण, अशा अनेक भवात. जसं भरत चक्रवर्तींनी किती वेळा दीक्षा घेतली, त्यांचं पाठ करून ठेवायचं फक्त आपल्यासाठी सपाट. 60,000. हा, 60,000 वेळा का? नाही 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 नाही, 60,000 वर्ष त्या मुली होते. थांब थांब, 32 वेळा, 32. हा, मॅक्झिमम 32 वेळा मुनिदशा असणारा जीवच पुढच्या शेवटचा भाव त्याचा तो, म्हणजे 32 भावच पर्यंत भावलिंगी मुनी होऊ शकतो. त्याच्यानंतर नियमाने तो जीव मोक्षगामी होतोच. भावलिंगत्व पाहिजे ही अट आहे बरं का, नाहीतर असे तर कोटी जन्म तप तपे, म्हणजे जिथं सम्यक्त्वपूर्वक श्रद्धा ज्ञान चारित्र्याची सगळी परिणती योग्य आहे, यथार्थ आहे, तर तोच जीव सांगितलं 32 भवानंतर 32 भव मुनिदशेतले बरं का, तर तो जीव त्या अंतिम भवामध्ये मोक्षाला जातो. तर म्हणजे हे म्हणायचं आहे मला, पूर्व प्रयोगात हे सांगितलं ना शब्द, तर पूर्वी असे अनेक प्रयोग केलेत तुम्ही कशासाठी, त्या मोक्षाला जाण्याच्या योग्य आज जसा पुरुषार्थ झालाय असे अनेक पूर्वी प्रयोग केले. त्याच्या संस्कारवश आज हा जीव काय झालं, सगळ्या कर्मांनी मुक्त झाला आणि सिद्धशिलेवर गेला. म्हणून तिथं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं काय, मुक्त झाल्यावर जीव मोक्षालाच काय ऊर्ध्वगमनच का करतो, ह्याच्यासाठी उत्तर दिलं. काय म्हणले धनुश्री काकी, प्रश्न विचारलाय की मोक्षाला जाताना जीव ऊर्ध्वगमनच का करतो, वाकडं तिकडं का जात नाही, इकडं तिकडं जिथं आहे तिथं का नाही राहत, वरच जाऊन का विराजमान होतो. तर त्यासाठी 4 कारणं सांगतायत. त्यातलं पहिलं कारण आहे पूर्वप्रयोगात. मग इथलं वाचते मी 1 मिनटं. जैसे कुंभकार के प्रयोग से हुए, पान नंबर आहे की तिथं पुस्तक दुसरं घ्या, टेबल तुम्हाला पण एक दुसरं आहेत की आपल्याकडं, पान नंबर 453 आहे, नाहीतर पिटिका घ्या, टेबल घ्या, सगळं आहे आपल्याकडं. जैसे कुंभकार के प्रयोग से हुए, हाथ दंड चाक के प्रयोग संयोग से चाक का घूमना होता है. जब कुम्हार हाथ को रोक लेता है तब भी चाक कुछ देर तक पूर्व प्रयोग के बल से घूमता रहता है. जहाँ तक घूमने का संस्कार नहीं मिटता वहाँ तक घूमता ही रहता है. उसी प्रकार, कौन कुठं घुमाले हो, उसी प्रकार संसार में रहने वाला जीव भी मोक्ष की प्राप्ति के लिए बारंबार चिंतन अभ्यास ध्यान करता था. मोक्ष हो जाने पर वह अभ्यास नहीं रहा तो भी पूर्व के अभ्यास के संस्कार से मुक्त जीव का ऊर्ध्व ही गमन होता है. काय कळलं?
अभ्यास करतोय का अभ्यासाचं फळ आहे ते. पुण्य फला म्हणतो ना, ते अरिहंतांना सांगितलं पुण्याचं फळ आहे. अभ्यासाचं फळ. हां, मग तिथं पण सांगतायत त्यांनी की पूर्वप्रयोगाने आता त्या अभ्यासाचं फळ त्याला प्राप्त झालंय, त्यामुळे तो जीव ऊर्ध्वगमन करतो. जिन जीवों ने मुनि अवस्था में सिद्ध लोक की ओर दृष्टी लगाई थी. आता इथं ह्यांनी असं सांगितलं बरं का, वर्णिजींनी, किती ते लागतंय ते लावून घ्या. जीवों को पूर्व का संस्कार है, प्रयोग है. जिन जीवों ने मुनि अवस्था में सिद्ध लोक की ओर दृष्टि लगाई थी, सिद्ध प्रभु का स्मरण भी उन्होंने ऊर्ध्वलोक में ही अपना उपयोग लगाकर किया था और उस सिद्ध लोक में उनकी सिद्ध होकर रहने की चाह भी थी. आता हे कसं लावणार आहे माहिती का तुम्ही? फक्त जे म्हणता ना दुःख कव कमक हो, एवढ्या अपेक्षेने योग्य आहे. ते काय असं वर दृष्टी लावून बसलं म्हणून सिद्ध झाले किंवा त्यांचं स्मरण केलं वारंवार म्हणून सिद्ध झाले असं नाही आहे. कसं अपेक्षा आहे ते समजून घेऊन लावा. पीछे वे निर्विकल्प होकर कर्मों का क्षय कर सिद्ध होते हैं, तो अब वे उस पूर्व प्रयोग के कारण सीधे उस ही जगह पहुंच जाते हैं. जैसे कुम्हार घड़ा बनाता है चक्र पर, तो वह चक्र को डंडे से दो मिनट खूब घुमाता है. घूमने के बाद फिर उस डंडे को छोड़ देता है. फिर भी 2-3 मिनट तक वह चक्र घूमता ही रहता है, क्योंकि इस चक्र को पूर्व का प्रयोग मिला है. म्हणून सांगितलं की जीव ऊर्ध्वगमनच का करतो, एवढं एक कारण आहे पूर्व प्रयोगाने. हे समजून आपल्याला काय फायदा? असं पण कळेल ना, त्यांनी सांगितलं 2 मिनिट तक घुमता रहता है, म्हणजे त्याचा तेवढा संस्कार आहे. म्हणजे आपण पुढच्या बहुत मॅक्सिमम तेवढं पाहिजे तुम्ही देऊ शकतो संस्कार. 2 मिनिट त्याच्या पुढे वगैरे पण म्हणजे संज्ञे पंचेंद्रिय झालं तर ठीक आहे. अदरवाईज म्हणूनच की हे समजून आपल्याला काय फायदा आहे जीवनात? जे प्रयोग आजपर्यंत केलेत ना त्याचं फळ तुम्हाला आज मिळायला लागलंय. तुमचं का विग्रह रूपाने गमन व्हायला लागलंय, का तुम्ही दिशा विदिशांमध्ये फिरायला लागलाय, त्याचं कारण एवढंच आहे, काय तुम्ही केलेले पूर्वसंस्कार आहेत असे. आणि म्हणून सांगितलं इथं पण आता काय संस्कार करतोय आपण, मग त्याच्यानुसार तुम्हाला भविष्यामध्ये गती मिळणार आहे, भविष्यातली पर्याय मिळणार आहे. म्हणून असे संस्कार करा जे की आपल्याला आपल्या स्वभावापर्यंत नेण्यासाठी, त्यात दृढ स्थिर राहण्यासाठी उपयोगी पडतील. ठीक आहे. दुसरं कारण काय सांगितलं? असंगत्वात. म्हणजे काय? असंगत्वात म्हणजे उदाहरण नाही, मला पहिल्यांदा हे सांगा की मिनिंग काय ह्याचं? असंग झाल्यामुळे. म्हणजे काय? जे काय संग परिग्रह जवळ होता त्याने रहित झाल्यामुळे हा जीव काय करतो? स्वभावाने ऊर्ध्वगमन करतो. मुक्त जीव चूंकि सर्वथा निसंग है, कर्मों का संग नहीं रहा, देह का संग नहीं रहा, भार रहित हो गए हैं, इस कारण उसका गमन ऊपरी ओर होता है, ऊपर की ओर होता है. जैसे काय झालं? संग म्हणजे परिग्रहाने रहित झाल्यामुळे. काल आपण रात्री बघितलं ना विशेषण. विदुरित संस्कृती भाव निरंग समामृत पुरीत देव विसंग. जे कोणी विसंग झालेत ना तेच मोक्षाला गेले. आणि पहिलं विशेषण काय घेतलं होतं? संस्कृती भाव ज्यांचे दूर झालेले आहेत असे तेच मोक्षाला जातात. म्हणजे तिथं समजून घ्या की मोक्षाचे योग्य भाव केले म्हणून तो जीव मोक्षाला गेला. पूर्वप्रयोगात म्हणजे काय? मोक्षाचे भाव निरंतर आहेत तर तो जीव त्या पूर्वच्या प्रयोगाने मोक्षाला जातो. आणि तुम्ही निरंतर संसाराचे भाव करताय तर निरंतर संसारामध्ये राहताय. म्हणून त्याचा अंत करायचं तर संस्कार बदला, आपले विचार बदला, आपले परिणाम बदला तर गती पण बदलणार. जैसे जल में कीचड़ इत्यादि से भरी हुई तुंबी. म्हणजे तुंबी म्हणजे भोपळा. काय केलं? त्या भोपळ्याला चिखल लावलंय किंवा चिखल लागलेला आहे आणि अशी ती तुंबी जर तुम्ही पाण्यात टाकली तर ती बुडते. म्हणजे ते भोपळा जर वरून लेपानी सहित असेल तर तो पाण्यात टाकला तर बुडतो. वह जल में डूब जाती है, पर कीचड़ बह जाने पर. आता त्या पाण्यात मिसळल्यावर ते सगळं वरचं चिखल निघून गेलं तर काय झालं? तो भोपळा टाकून बघा काय होतं.
काय होतो वर धरण तो भोपळ्याला वजन असते की एवढं पोहायला शिकायचं म्हटलं तर भोपळा बांधून शिकायला लागतो होय तरंगतो ना बर आणि भोपळ्यानी सोडलं तर भोपळ्याला जेव्हा त्या लेपानी सोडलं तर भोपळा वर गेला आणि तुम्ही भोपळ्याला सोडला तर तुम्ही खाली जाणार आहे सोडू नका जैसे जल में कीचड़ इत्यादि से भरी हुई तुम्बी डाल दी जाए तो वह जल में डूब जाती है पर कीचड़ बह जाने पर वह तुम्बी फिर ऊपर तैरने लगती है इसी प्रकार तुम्ही त्या लेपाकडे नाही बघायचं आहे त्या भोपळ्याकडे बघायचं आहे भोपळा म्हणजे तुम्ही आहे असं आचार्य सांगत बरं का मी नाही तुम्ही कोण आहे हो काय म्हणायचं कसला भोपळा मग त्या भोपळ्याच्या ठिकाणी तुम्ही आणि ते कीचड़च्या ठिकाणी कर्माचा लेप कर्मों के भार से सहित होने से यह जीव संसार समुद्र में डूब रहा है गोते खा रहा है जब संग भार कर्म शरीर विभाव ये सब दूर हो जाते हैं तो निर्भर होने के कारण यह जीव स्वभावतः ऊपर ही जाएगा म्हणजे त्याला दुसरी गती नाही वरच जाणार कर्म के लेप और भार से दबा हुआ परवश हुआ आत्मा उस कर्म के संबंध से संसार में नियम से रह रहा है फिर कर्म का लेप दूर हो जाने पर ऊर्ध्व ही गमन करता है जसं स्वभाव आहे तसं गमन करतो त्यामुळे कुठं जातो तर वरच जातो पहिलं कारण सांगितलं पूर्व प्रयोगात दुसरं कारण असंगत्वात हां तुम्ही म्हणू नका विजू काकी तिसरं सांगितलं बंद छेदात म्हणजे काय बंधाचा छेद केल्यामुळे जीव मुक्त होतो जब तक यह जीव बंध में बंधा हुआ है तब तक तो यही नीचे रह रहा है और जिस काल इस जीव के बंध का छेद होता है तब ऊर्ध्व दशा में ही जाता है म्हणजे आता हे लावत असताना मला ती संध्याकाळचे 2 लाईन लावायला लागलेत बरं का म्हणजे त्यांनी ते जे दुसरं कडवं घेतलंय ना त्यात सगळं हेच सांगितलं मग हां विदुरित संस्कृती भाव म्हणजे पूर्वप्रयोगात पुढं असंगत्वात म्हणजे घेतलं ना तिथं विसंग पुढं घेतलं पुढं आणि असंगत्वात बंधच्छेदात म्हणजे काय झालं अबंध कषाय विहीन अबंध घेतला ना विशेषण म्हणजे तिथं पण हे तिसरं हेतू दिला आणि चौथा हेतू काय आपल्याकडं तथागती परिणामात मग त्याच्यामध्ये सगळं लावावरचं समामृत पुरीत घाला कषाय विहीन घाला म्हणजे निरंग हे सगळं स्वभाव आहे मग तथागती परिणामात तशा रूपाने गती म्हणा स्वभाव आहे म्हणून जीव ऊर्ध्वगमन करतो म्हणजे सिद्ध पूजेमधली दुसरी लाईन आहे ती ऊर्ध्वगमन का करतो ह्याच्यासाठी दिलेलं ते कडवं आहे असं समजून घ्या कुठलं कडवं म्हणावं विदुरित संस्कृती भाव निरंग विजू काकी संस्कृत आहे ते संस्कृत आहे जे मला संस्कृत आहे म्हणा सोनल बर जाऊ दे हिंदी हां चालते नाही म्हणत विदुरित संस्कृती भाव निरंग अमृत पुरीत देव विसंग अबंध कषाय विहीन विमोह प्रसिद्ध नाही प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न हो म्हणून त्याच्यावरनं सांगितलं त्यांनी की हे जे मला हिंदी नाही आहे वाटते हिंदी पण संस्कृत आहे बरं चला आपलं संध्याकाळचा क्लास नाही आहे सकाळचा क्लास आहे तर तिसरा हेतू काय दिला बंद छेदात म्हणून हा जीव कर्मानी किंवा विभावांनी नित्य बांधलेला आहे म्हणून संसारात राहिलेला आहे जेव्हा त्या बंधाचा छेद करतो त्यावेळेस जीव त्यातून मुक्त होऊन ऊर्ध्व दशेला जातो जैसे एरंड के बीज पर छिलका लगा हुआ है बघितलंय का कधी ते आमच्याकडे भरपूर एरंड्याची झाडं आहेत आला तर तुम्हाला दाखवतो तर त्या एरंड्याच्या कवरमध्ये जोपर्यंत ते बी आहे तोपर्यंत बांधलेलं आहे एकदा ते कवर फुटलं ना
की आपोआप असं त्याचं वर फेकला जातो ते एरंड बी. हां, असं जिथं आहे तिथूनच फक्त ऊर्ध्व दिशेला उडतो आणि मग खाली जातो. असं जसं फळ त्या न्यूटननी बघितलं वरून खाली पडलं ना, तसं नाही. पहिल्यांदा काय झालं, एरंड्याचं बी वर गेलं आणि मग खाली येतं, असं त्याची स्पेशालिटी असते. तर सांगतायत की एरंडे के बीज का छिलका लगा हुआ है ऊपर, तब तक जब तक उसका छिलका साबुत है वहीं का वहीं है, और जब उसका छिलका टूटता है, अलग होने को होता है, उस समय यह बीज स्वभाव से ऊपर आ जाता है. जसं आतमध्ये स्प्रिंग लागला असेल ना, असं ते उडून वर पडतं आणि खाली जातं. मग म्हणजे वर जातं एवढंच घ्या, खाली जातं हे घेऊ नका. तर ते स्वभावाने वर जातं. फिर ऊपर जाकर नीचे गिरता है. इस दृष्टांत को यहाँ नहीं लेना है, एक देश लेना है. जितना प्रयोजन होता है उतना ही अंश लिया जाता है. जब जीव के कर्म, शरीर इत्यादि का संबंध नहीं रहा, तब यह जीव ऊपर दिशा में ही अपना गमन करता है. जसं ते त्या छिलक्यानी, त्या कवरनी, त्या बंधनाने रहित झालं तर ते वर उडालं, तसं हा जीव बंधनाने सहित आहे तोपर्यंत खाली आहे. एकदा त्यातून सुटला की ते बंधन वेगळं झालं की जीव कसा जातो, सरळ वर जाऊन विराजमान होतो. हां, हे एक मला चिंतन झालं की तुम्ही काय म्हणता हो, मुक्त जीव ऊर्ध्वगमन करून सिद्धशिलेवर विराजमान होतो. विराजमान हा शब्द आहे ना, हे फक्त सिद्धांनाच लावायचा बरं का. तुम्ही काय केलं, मागं नारकी होता, तिथून मेला आणि या मनुष्य शरीरामध्ये विराजमान झाला, असं कधी म्हणणार का? म्हणजे सिद्धांच्यासाठी ते एक आदरपूर्वक केलेलं विशेषण आहे की ते जाऊन अशा ठिकाणी विराजमान झाले. सिंहासन आहे ते एक. बाकी सगळी अपद आहेत, ते एक पद आहे जीवाचं, सिद्ध पद. बाकी सगळी अपद आहेत. सिंहासन म्हणलं म्हणून तर मी ते सिंह जिथे राहणार ना, ते त्याचं आसन, त्याला सिंहासन म्हणते. त्यामुळं सिंह कोण आहे हो, जो एकटा राहतो तो सिंह असतो, जो आपल्या प्रभुत्वावर जगतो तो सिंह असतो, बाकीच्या कोणाची त्याला अपेक्षा नसती तो सिंह असतो. मग असा ऊर्ध्वगमन करून तो जीव सिद्धशिलेवर विराजमान होतो हे सांगितलं. म्हणून तिसरं उदाहरण काय दिलं, पहिला हेतू काय दिला, तिसरा बंधच्छेदात. पहिलं सांगितलं पूर्वप्रयोगात, असंगत्वात, तिसरं बंधच्छेदात. म्हणजे काय, बंधाचा छेद झाल्यामुळे. मनुष्य आदि भवों में रखने वाले गति, जाति, शरीर आदि नाम कर्म, गोत्र कर्म, आयु कर्म के बंधन टूटते ही आत्मा ऊर्ध्व ही गमन करता है. म्हणजे तो जीव खाली राहत नाही, आता त्या बंधनांमध्ये राहत नाही. चौथा हेतू काय सांगायला लागलेत आता, पूर्वप्रयोगात, असंगत्वात, बंधच्छेदात. आता चौथा सांगतायत तथागती परिणामात. तथागती परिणाम म्हणजेच स्वभाव असल्यामुळे किंवा तसे परिणमन तसं असल्यामुळे. काय सांगतात वाचते. चौथी युक्ति बताई है कि जीव का इस प्रकार गमन करने का स्वभाव ही है जैसे अग्नि की शिखा पर कोई थाली आदि का आवरण होने से. जाऊ देत, बर्नर असते ना तुमचं बर्शनवर, त्या बर्नरवर तुम्ही भांडं ठेवलं तर काय होतंय, ती शिखा वर कुठं जाती, वर नाही जात. बर्नर आहे आणि त्याच्यावर तुम्ही भांडं ठेवलं तर पसरत आहे ना. कोण कोण किचनमध्ये काम करतं त्याला माहीत आहे काय होतंय, ते बर्नरची फ्लेम काय होती हो, सगळ्या दिशांनी पसरती, वर जात नाही. मग त्यांना सांगायचं की जर त्याच्यावर, त्या शिखेवर काहीतरी आवरण आलं तर ती यहाँ वहाँ जाए, पर निरावरण शिखा का ऊपर ही उठने का स्वभाव है. इसी प्रकार जीव पर कर्मों का जब तक आवरण है तब तक भले ही ऊपर नीचे यहाँ वहाँ कैसा ही घुमा करे. म्हणजे जसं ती अग्नी स्वभावाने वरच जाते, पण त्याच्यावर जर काय आवरण आलं तर ती यथातथा कुठल्याही दिशेला जाते. तसं हा जीव स्वभावाने वरच जाणार आहे, पण त्याच्यावर आवरण आलंय कशाचं, त्या कर्मांचं किंवा स्वतःच्या परिणामांचं म्हणा. तर त्याचं आवरण आलेलं असताना हा जीव यथातथा कुठल्याही दिशेला जातो, कुठल्याही शरीरांमध्ये जातो. आणि जेव्हा ते आवरण दूर होणार तर तो स्वभावाने वरच जातो, म्हणजे त्या स्वभाव रूपानेच गमन करतो.
जैसे तिर्यक गमन कराने वाली हवा का अभाव होते ही शिखा ऊर्ध्वगमन ही करती है. जसं ती शिखा आहे आणि समजा वारं सुटले तर जसं त्या वाऱ्याचा फ्लो असेल त्याच्यानुसार ती शिखा इकडं तिकडं जाते. पण जर तसं काय त्याचा अभाव असेल त्या वाऱ्याचा हवेचा तर दीपशिखा नियमाने ऊर्ध्वगमनच करते. त्याप्रमाणे अनेक गतियों में गमन कराने वाले कर्मों का अभाव होते ही कुठला नाही आहे हो. अनेक गतियों में गमन कराने वाले कर्मों का अभाव होते ही कौन सा नहीं है. अनुपचारित असद्गुण द्रव्य कर्म घेतला तर लॉक कर दिया जाए. कोणाचं दुसरं मत आहे का तेच आहे. अनेक गतियों में गमन कराने वाले कर्मों का अभाव होते ही आत्मा का ऊर्ध्व ही गमन होता है. कुठला नाही आहे सोनल. बरोबर आहे. कर्मांचा अनुपचारिक असंच होत असते. कर्म घेतलेत ना. हा वैशाली ताई म्हटले हो. मग काय बरोबर आहे. त्यांचा संबंध तोच लावला ना. शंका आली का काय तुम्हाला. नाही नाही. वैशाली ताई कुठलं नाही आहे. आळंदकरांच्या भाषेत सांगायचं. अनेक गतियों में गमन कराने वाले कर्मों का अभाव होते ही आत्मा ऊर्ध्वगमन करता है. कुठला नाही आहे. आमांच्या भाषेत सांगा जाऊ देत. आमांचे शिष्य कोण कोण. रुपाली बोल. नया भास म्हणजे दाम आहे. अरे नाही नाही नया भास नाही. नाही नया भास नाही. कर्मामुळे झालं पण नाही की मग असंच नाही लावावं लागणार. काय तर तुमचा अभेदोपचार का. नाही हेच 4 नयामधलं सांगा की कुठला नय आहे. बोल रुपाली. कसं सांगायचं. हा बोल बोल पटकन. नाही सांगा हे. जेव्हा द्रव्य कर्माची विवक्षा आहे तेव्हा अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही आणि जेव्हा भाव कर्माची विवक्षा आहे तेव्हा उपचरित सद्भूत व्यवहार नाही. असं दोन्ही सांगायचं म्हणजे कुठली विवक्षा आहे ते समजावं. पण कर्मामुळे म्हणला तर नाही आभास होणार. म्हणजे कर्मामुळे हा जीव इकडं तिकडं गमन करतो किंवा कर्मांचा अभाव झाल्यामुळे ऊर्ध्वगमन करतो हा नाही आभास झाला. म्हणून सांगितलं अनेक गतियों में गमन कराने वाले. गमन करवणारे कर्म नसतात निमित्त असतात फक्त ते. तर त्यांचा अभाव झाला असताना जीवाचा ऊर्ध्वगमनच स्वभाव प्रकट होतो. जैसे अग्निशिखा का ऊर्ध्वगमन स्वभाव है वैसे ही जीव का भी ऊर्ध्वगमन स्वभाव है. जैसे अग्निशिखा पवन से प्रेरित होकर तिर्यक गमन करती है और पवन का अभाव होने पर ऊर्ध्वगमन करती है उसी प्रकार कर्म से प्रेरित जीव चारों गतियों में परिभ्रमण करता है और कर्मों का अभाव होने पर ऊर्ध्वगमन करता है. म्हणजे इथपर्यंत त्यांनी खुलासा केला. जेव्हा निरावरण होतो हा जीव बंधापासून सर्वतः मुक्त होतो त्यावेळेस नियमाने ऊर्ध्वगमनच करतो. ते ह्याच्यातलं काय ते अर्थप्रकाशिकेमधलं ती 2 सूत्र वाचले हो. कुठले. पूर्वप्रयोगात असंगत्वात बंधच्छेदात तथा गती परिणामाच. हे कशासाठी दिले. ऊर्ध्वगमन का कारण कहे बिना ऊर्ध्वगमन करते हैं यह कैसे निश्चय कर लिया जाए. इसी प्रकार इसलिए ऊर्ध्वगमन करने का हेतु कहते हैं. कुठल्याही तुम्ही तत्वर सूत्राचं ते अध्याय 10व्या अध्यायातलं 6वं आणि 7वं सूत्र आहे ना त्याच्याबद्दल ते असं पण एक लावलं होतं की पूर्वप्रयोगात आहे तिथे पुरुषार्थ लावला होता एकापेक्षा एक पंडितांनी. असंगत्वात होणार बंधच्छेदात निमित्त आणि तथागती परिणामाचे उपादान. पूर्वप्रयोगातला पुरुषार्थ असंगत्वातला दैव. असंगत्वात होणार घेतले ते दैव म्हणजे
भाग्य म्हणा. बंधछेदास निमित्त हां आणि उपादान. बरं बरं, चांगलं आहे की, चालतंय. असं पण काय सांगितलं कळलं का? पूर्वप्रयोगात म्हणजे तुम्ही पुरुषार्थ केलाय ना, पूर्वीपासून पुरुषार्थ केलाय, तर आता लिहा की चांगलं आहे ते. काय काय सांगितलं पूर्वप्रयोगात मध्ये? पुरुषार्थ म्हणजे जे आपण म्हणतो ना 5 समवाय असतात, त्याच्यामध्ये हे त्यांनी त्याच्याप्रमाणेच लावलं. जे कार्य झालंय ऊर्ध्वगमनाचं त्याच्यामध्ये पूर्वप्रयोगाने म्हणजेच पुरुषार्थाने झालंय. आत्ता जे काय तुम्हाला पर्याय प्रगटली आहे ती ऊर्ध्वगमन झालंय, तर ते पुरुषार्थपूर्वक. असंगत्वात म्हणजे जो तो कर्मांचा लेप दूर झाला ना, हे त्याच्या योग्यतेने होणार आहे. तुम्ही केला म्हणून तो दूर झाला असं नाही आहे. म्हणून असंगत्वातमध्ये काय घेतलं? भाग्य म्हणा, नाहीतर काय म्हणले मी, दैव म्हणा. होणार म्हणजे भवितव्य म्हणा, दैव म्हणा, चालतंय. असंगत्वात बंधछेदात मध्ये काय केलं? त्या बंधांचा सद्भाव होता म्हणून तुम्ही इथं होता, आणि बंधांचा अभाव झाला म्हणून मुक्त झाला, तर हे सगळं निमित्त आहे. बंधामुळं तुम्ही इथं नाही राहत, आणि बंध सुटलं म्हणून वर गेला असं पण नाही आहे. तर ते एक निमित्त रूपाने. आणि शेवटचं सांगितलं तथागती परिणामात, हा काय आहे? स्वभाव आहे. म्हणून अशा रीतीने 4 समवाय झाले. 5वा काय राहिला हो? उपादान, निमित्त, दैव, पुरुषार्थ आणि काललब्धी म्हणतो आपण. म्हणजे तशा प्रकारची काललब्धी म्हणा, त्यावेळेस तिथं त्यांना मोक्ष झाला, त्यावेळेस त्याची ऊर्ध्वगती झाली असं सांगितलं ते. कुठलंही कार्य होत असताना म्हणून हे सगळे 5 समवाय असतात. म्हणून त्यांनी उदाहरणामध्ये पण सूत्र काय दिलं? 7वं, आविद्ध कुलाल चक्रवत व्यपगत लेपा लांबुवत देरंड बीजवत दग्नी शिखावच्च. त्याला तोडायचं नाही जेव्हा म्हणतो तेव्हा, बरं का, कारण सूत्र आहे ते अखंड म्हणलं जातं. म्हणून या सगळ्या उदाहरणांच्या द्वारे सुद्धा सिद्धी केली की जीवाचं ऊर्ध्वगमन होतं. हे कोणाला कळलं? वरच जाऊन बसले म्हणून, किंवा ते सिद्धशिलेवरच आहे, तुमच्याजवळ नाही आहे. हे सगळं समजलं कोणामुळं? त्यांनीच सांगितलं म्हणून. नाही तर त्यांनी सांगितल्याशिवाय थोडी कळणार आहे. अरिहंतांनी म्हणजे केवलज्ञानी जे आहे त्यांनी सांगितलं म्हणून तर हे सगळं कळलं की असं काहीतरी. म्हणजे मागं पण एकदा मी सांगितलं होतं की अनेक मुनी त्या शिखरजीच्या पहाडावरून मोक्षाला गेले, तर कोणाला माहिती असतील नसतील, अनेक मुनी असे गेलेत. तीर्थंकरांचं वगैरे ठीक आहे, तुम्हाला कळलं किंवा कळेल, पण ज्याला मोक्ष झाला त्यावेळेस तिथं काय देवदुंदुभी होती आणि जय जयकार ध्वनी होती वगैरे, पण मागं तर कायच राहत नाही ना. मग असे किती नख आणि केस शोधणार आहे तुम्ही? ते राहतं ना मागं. आणि मग एवढे मुनी, किती कोटी मुनी मोक्षाला गेलेत म्हणतात तिथून, तर ते सगळं मागं काय राहत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही आहे काय झालं आणि काय नाही ते. कोण तिथं जनावर खाऊन गेलं तर ते पण कळणार नाही आहे. म्हणजे कोणी उपसर्ग केला असा तर फक्त एवढंच सांगितलं की म्हणून जे दिव्यध्वनीतून सांगितलं गेलं. आणि एक त्यांची आयडेंटिटी हीच की देवांची जय जयकार ध्वनी होणार, किंवा तिथं काय दुंदुभी वाजणार, पुष्पवृष्टी होणार वगैरे, हे सगळं तुम्हाला दिसून येणार की त्यांना केवल ज्ञान झालं किंवा मोक्ष झालं अशा रीतीने. म्हणून आपल्या ज्ञानाचा विषय नाही आहे ते, तर सर्वज्ञांनी जे काही दिव्यध्वनीत सांगितलं त्याच्यावरून समजतं जीव कर्मापासून मुक्त होतो, तर नियमाने ऊर्ध्वगमन करून सिद्धशिलेवर विराजमान होतो. म्हणून आपला पण स्वभाव असाच आहे, मुक्त आहे, सिद्ध आहे. त्याची अनुभूती केली तर आपल्याला सुद्धा तशी गती, तशी पर्याय सहज प्राप्त होते. हो जाणार. सर्व बंधनानी रहित निर्भार जीव जाणा, निसंसार जीव जाणा, अबंध स्वरूप जाणा, मुक्त स्वरूप जाणा, स्वभाव जाणा,
असंगस्वरूपोऽहम् अबन्धस्वरूपोऽहम् अनङ्गस्वरूपोऽहम् ॐ विसर्जन।